सकाळी रिक्षावर निघत होतो, चावी ऑन केली आणि बघतो तर रिक्षाने दिला धोका. पेट्रोलचा पाईपच लीक झाला. पुढे काय झालं बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. तर जय शिवराय मित्रांनो, आजकाल पेट्रोल सोन्याच्या भावाने मिळतंय आणि माझ्या रिक्षाला वाटलं घरात सोन्याची गंगा वाहते. आता पेट्रोलचा पाईप लीक झालाय, त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या महाडमध्ये हा पाईप भेटेल की नाही याचं जास्त टेन्शन आलंय. मग नेहमीप्रमाणे रिक्षाच्या डॉक्टरकडे म्हणजे सजितच्या गॅरेजला आलो आणि मित्रांनो, माझ्या हातात तुम्हाला हा सापासारखा पाईप दिसतोय, हाच आहे हा पेट्रोलचा पाईप. आता त्याला अजून जास्त प्रोटेक्शन म्हणून ही टेप त्यावर लावतोय आणि हे काका माझ्यासोबत गप्पा गोष्टी करतायत. त्यांचा गाव प्रतापगडाच्या पायथ्याला आहे. त्यांच्या गावाचं नाव तर विसरलो, पण एवढ्या लांबून इथे महाडला ते रिक्षाचं काम करण्यासाठी आले होते आणि हे काका बोलायला आणि स्वभावाला खूप चांगले होते. त्यांच्यासोबत बोलता बोलता कधी किलोभर टेप पाईपवर लपटून टाकली समजलंच नाही. मग सजितने पटापट कामाला सुरुवात पण केली आणि हा बघा जुना पेट्रोलचा पाईप. याला उंदीर चावला आहे की डायनोसॉर तेच कळत नाही. उंदराने पूर्ण राग ह्याच्यावर काढले असं वाटतंय. इथे अजून पेट्रोलचा पाईप लावण्याचं काम चालू आहे. तोपर्यंत बोललो आपला मित्र आलाय गोलू मोलू, त्याला भेटून घेऊया. ह्याला आम्ही सर्व गोलूच बोलतो कारण तो आहेच गोलू मोलू डोरेमॉन. आपल्या गाडीचं काम तसं पूर्ण झालं होतं म्हणून बोललो जाता जाता सर्वांना भेटून जाऊया. काकांच्या पाया पडून आशीर्वाद पण घेतला. माहित नाही कधी आता कुठे भेट होते, पण हे काका एक नंबर होते. बाकी गॅरेज मधून मी असा निघत होतो जसं मला कुठे युद्धालाच जायचंय. नंतर मग आलो आपल्या स्टँडला. हे बघा आमच्या रिक्षावाले खली, या सोबत हाईट मोजल्यावर मला समजलं माझी उंची वाढता वाढता थांबली. देव जेव्हा हाईट वाटत होता तेव्हा हा भाऊ दोनदा लाईनीमध्ये उभा होता वाटतंय.